मित्रांनो, तुम्ही ब्लॅक मॅजिकवर विश्वास ठेवता का? काही लोक ठेवतात तर काही लोक नाही. पण आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत त्यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलीला खूप निर्दयपणे मारलं गेलंय. त्या मुलीचा लिव्हर काढून ब्लॅक मॅजिक साठी वापरला गेला. त्यांनी असं का केलं? त्यामागचं कारण काय होतं? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सो वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ एपिसोड्स मराठी. आणि आज आपण चर्चा करणार आहोत गातमपूरचा मर्डर केस बद्दल. तर ही कहाणी सुरू होते उत्तर प्रदेशच्या कानपूर जवळ गातमपूर नावाच्या ठिकाणावर. 14 नोव्हेंबर 2020. दिवाळीचा सण चालू आहे. प्रत्येक घरात दिवे लागत आहे. सगळीकडे फटाक्याचे आवाज गुंजत आहे. सर्वत्र आनंद आहे. पण एका घरात एका 7 वर्षाच्या मुलीला हे सगळं पाहून तिलाही फटाके वाजवण्याची इच्छा झाली. ती आई बाबाकडे जाऊन फटाके घेण्याची जिद धरली होती. तिच्या पालकांनी काही पैसे दिले आणि ती शेजारच्या दुकानात फटाके घ्यायला गेली. आता रात्रीचे 11 वाजलेत. तिच्या बाबांना आठवलं की त्यांची मुलगी संध्याकाळी 6 वाजता फटाके घ्यायला शेजारच्या दुकानात गेली होती. आता रात्री 11 वाजलेत, ती अजूनही घरी आली नाहीये. तर आता तिचा वडील सगळीकडे शोधायला निघाले. शेजारच्या दुकानातही जाऊन चौकशी केली, पण दुकानदार बोलला की तुमची मुलगी इथे आलीच नव्हती. गावात सगळीकडे शोध सुरू केले, पण कुठेही तिचा पत्ता लागला नाही. अखेर एका मुलीने सांगितलं की तुमच्या मुलीला मी एका अंकुल नावाच्या मुलासोबत पाहिलं होतं आणि अंकुल तिचा मामा होता. मुलीचे वडील ताबडतोब ते अंकुलच्या घरी पोहोचले आणि अंकुलशी ओरडून विचारले की कुठे आहे माझी मुलगी. या गोष्टीवरून अंकुल नाकार देतो. शेवटी मुलीचे वडील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी एक शेतकरी त्याच्या शेतात जात असतो. शेतकरी धक्का बसतो कारण त्याच्या शेतात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला जातो. गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब हा मृतदेह सापडतो. शेतकरी लगेच पोलिसांना बोलवतो. पोलीस ठिकाणी पोहोचल्यावर ते मृतदेहाला पाहून त्यांनाही धक्का बसतो, कारण जे हाल त्या मुलीचं झालं होतं ते पाहून कोणाचेही डोळे बंद झाले असते, कारण त्या मुलीचा पोट मधून चिरला गेला होता. तिचा इंटर्नल ऑर्गन्स गायब झाले होते. असं वाटत होतं की कुठल्या तरी जंगली जानवराने हिच्यावर वार केला असणार आहे. मग पोलिसांना आठवतं की कालच एका पालकाने मिसिंग रिपोर्ट दर्ज केली होती. मग लगेच त्या पालकांना पोलीस बोलून घेते आणि त्या मृतदेहाची ओळख काढायला सांगते. मग समजते की ही मुलगी कोणीच नाही, ती 7 वर्षाची मुलगी जी काल अचानक गायब झालेली. पोलीस लगेच या मृतदेहाला पोस्टमॉर्टमला पाठवलं जातं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येते आणि सगळे ठक्क होतात, कारण रिपोर्ट मध्ये लिहिलं होतं की कोणीतरी तिच्या ऑर्गन्स धारदार वस्तूने कापून काढले होते. पोलिसांना वाटलं की हे ऑर्गन ट्रॅफिकिंगचं प्रकरण आहे. तर पोलीस या केसला सिरियसली घेतात आणि गावकऱ्यांशी चौकशी करतात. सगळ्यांचे संशय अंकुलवर असतो, म्हणून पोलीस अंकुलला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जातात. आता पोलीस अंकुलशी चौकशी करतात, पण अंकुल एकच उत्तर द्यायचा की मला नाही माहित ती कुठे आहे. मग पोलीस शक्तीने चौकशी करतात. तेव्हा अंकुल सत्य सांगायला सुरू करतो. त्याचं सत्य इतकं भयानक होतं की तुम्ही विचारही नाही करू शकत. तर हे सगळं प्रकरण सुरू होतं त्याचे काका काकू म्हणजेच परिश्रम आणि सुनैना यांचं लग्न 1999 मध्ये झालं होतं. मागच्या 19 वर्षापासून त्यांना एकही मुलं होत नव्हते. त्यांनी सगळे मेडिकल चेकअप्स केले, पण त्यांना कुठूनही रिझल्ट भेटले नाही. म्हणून शेवटी ते एका तांत्रिक जवळ गेले आणि तांत्रिक बोलला की तुम्ही एका मुलाचं लिव्हर खा, पुढच्या 1 महिन्यात तुम्हाला बाळ होईल. आणि हे ऐकून परिश्रम आणि सुनैना तयारही झाले. पण आता प्रश्न हे पडते की लिव्हर आणणार कुठून? मग ते अंकुलला बोलवतात आणि हे पूर्ण प्रकरण सांगितलं जातं. आणि हे काम करण्यासाठी अंकुलचे काका त्याला पैसे देणार होते. किती पैसे देणार होते हे मी तुम्हाला एंडला सांगेन. आता अंकुल आणि त्याचे मित्र वीरेन या प्रकरणासाठी तयार झाले आणि त्याच वेळी ही 7 वर्षाची मुलगी त्यांना एकटी घावली. अंकुल 1 सेकंड न गमावता तिच्या जवळ गेले आणि असा आशा देतो की मी तुला खूप सारे फटाके देतो, माझ्यासोबत चल. दुर्दैवी ती आता तिला काय ठाऊक की तिच्यासोबत आता पुढं काय घडणार आहे. अंकुल आणि वीरेन तिचं किडनॅप करून गावापासून 1 किलोमीटर लांब गेले आणि आता हे लोक तिचं पोट चिरून तिचं इंटरनल ऑर्गन्स कापून लिव्हर काढून घेतलंय आणि आता हे लिव्हर अंकुल त्याच्या काका काकूंना देतो. त्याचे काका काकू
एक सेकंडही न विचार करता खायला सुरू केले, हे आशा धरून की त्यांना आता बाळ होणार आहे. आता या प्रकरणाला अंकुरच्या काकांनी त्याला फक्त 1,500 रुपये दिले होते. फक्त 1,500 रुपयासाठी अंकुरने हा कदम उचलला आणि त्या मुलीचा जीव घेतला. तर ही आहे गातमपूरच्या भयानक ब्लॅक मॅजिक केस. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स मध्ये कळवा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, परिवारांना. आणि भेटूया अशाच एक धक्कादायक केस सोबत.